गुड मॉर्निंग मंडळी. तर कशा आहात तुम्ही सर्व? तर आज सकाळी सकाळी येशू भल्लीच भांडे घासून राहिली होती माया घरची. कशी लागली होती कच्च कच्च आणि एवढी चांगली भांडे घासते ते बस. तिला अभ्यास करायची जीवावर येते, पण हे असे घरचे कामं करायला सांगून द्या तिला फक्त मनाची देर राहते आणि पटकन अशी येऊन बसते. मग काय, आज आम्हाला जायचं होतं ताईच्या घरी, कारण ताईच्या बहिणीची होती आज म्हणजे मेहंदीचा प्रोग्राम होता. तर त्याच्यानं मग सगळेजण तिथं गेलो आम्ही. तर गेल्यानंतर मग मस्त सजावट करायला लागली आम्हाला. कशा सगळेजण रेडी झाल्या होत्या तिथं जाऊन. आणि त्याच्यानंतर आम्ही ते काय वर्ण सोहळा म्हणते काय, तर त्याची म्हणजे तयारी चालू होती सगळीकडे. तर सगळ्यांना किती सुंदर सजवलं होतं ते वर्ण सोहळ्याचं. कुठं नवरदेव नवरी, तर कुठं ते काय म्हणते त्याला तुळशी जातं, असं वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी ठेवलं होतं. कारण आता आमच्या याच्यात एवढं सगळं राहत नाही, त्याच्यानं मला काही एवढ्या गोष्टी माहीत नाही, पण तिथं काहीतरी नवीन पाहायला भेटलं मला. मग त्याच्यानंतर ताईच्या घरी हे आले होते बा गाणे म्हणणारे, ते मस्त भजन म्हणून राहिले होते. आणि खरंच मस्त आवाज होता ह्या लोकांचा. मस्त लेवलपर्यंत त्याने थोडा वेळ तिथं भजन म्हटलं. इकडे ताई मेहंदी काढून राहिली होती आणि इकडे बांगड्या भरण्याचाही प्रोग्राम चालू होता. मग काय, आता हिरव्या बांगड्या भरणं म्हटलं म्हणजे मला तर लयच आवडते बा. मग त्या ताईले हिरवा चुडा भरून देणं चालू होता नवरीचा. त्याच्यानं त्या बसल्या होत्या. मेहंदी झाली होती त्याची काढून. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना मस्त बांगड्या भरून घेतल्या ना हिरव्या कलरच्या. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी होती हळद. तर हळद असल्यामुळे मग सकाळी सकाळी निघालो आम्ही हळदीला जायसाठी. तर सगळ्या पुरीनं पा मस्त येलो येलो कलरचे कुर्ते, तर कोणी टॉप घातला होता. आणि त्याच्यानंतर मग काय शूटसाठी गेलो आम्ही. ते ट्रिप्सीच्या जाण्याच्या ऐवजी आम्ही तर चौबल सीट गेलो गाडीवर. आणि मग काय मस्त शूट केला. त्याच्यानंतर मग शूट झाला. मग त्याच्यानंतर आता लास्टवाला प्रोग्राम आपला मस्त डान्स करायचे. मग तिथं मस्त असा फॉर्मचाही शो होता. त्याच्यानंतर मस्त सगळ्यांनी मिळून मस्त डान्स केला. ती कशी मजा येऊन राहिली ती तिथं. मग काय, आता हळद म्हटलं म्हणजे ते एन्जॉयच राहते. मग आमच्या क्लासच्या सगळ्याच पुरी होत्या. मग त्याच्यानंतर तिथं फोटोशूट झाला. सगळ्या मिळून मस्त आम्ही फोटो काढ. चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. उद्या भेटू. बाय.